आप कमाईची भाकरी. लेखक मयुरेश डंके. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आप कमाईची भाकरी. तुम्ही असं करा, दर महिन्याला मला 400 रुपये द्या. बाकीच्यांकडनं 500 घेतो, तुमच्याकडनं 100 रुपये कमी घेणार, पण मला तुमची गाडी पुसायचं काम द्या. तो अगदी शांतपणे पण आजीजीनं त्याचं म्हणणं मांडत होता. शंकर त्याचं नाव. ग्रॅज्युएट झाला आहे, पण पहाटे 3:30पासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या सोसायट्यांमधून दुचाकी 4चाकी धुण्याचं काम तो करतो. रोज साधारण 6 ते 7 तास त्याला खूप काम असतं. महाप्रचंड वेग धारण करून तो गाड्या चकाचक करत असतो. रविवारी साप्ताहिक सुट्टी घेतो. महिन्याकाठी त्याला 70 ते 75 हजार रुपये मिळतात. वार्षिक उत्पन्न जवळपास 9 लाख रुपये होतं. रोज 10:30 वाजता सगळ्यात शेवटी माझी गाडी तो स्वच्छ करतो. सोसायटीतल्या दत्तगुरूंच्या देवळात नमस्कार करतो आणि इकडे तिकडे वेळ न दवडता थेट घरी जातो. कडकडून भूक लागलेली असते. स्वच्छ आंघोळ करून गरमागरम जेवायलाच बसतो. मग अर्धा पाऊण तास पेपर वाचन आणि त्यानंतर मात्र तास दीड तास गाढ झोपेची डुलकी. दुपारी 2 वाजता एकदम फ्रेश असतो. संध्याकाळी जिमला जातो, कधीकधी फिरायला जातो, पण रात्री 8च्या आधी घरी पोचतो, जेवतो आणि शांत झोप घेतो. शंकर, तू नोकरीसाठी कधी प्रयत्न का करत नाहीस? मी त्याला एकदा उगाच विचारलं. नोकरी नको होती असं काही नव्हतं, पण जेव्हा पाहिजे होती तेव्हा मिळाली नाही. पण मिळाली नाही ते बरंच झालं. आता तशी नोकरीची गरज काय आहे? चांगलं चाललं आहे माझं. अरे पण उद्या तुझी मुलं मोठी होतील, शाळेत जातील, तेव्हा काय सांगतील? आमचे वडील लोकांच्या गाड्या पुसतात असंच सांगणार ना, दुसरं काय सांगणार? शंकर स्पष्टपणे म्हणाला. अरे पण लोकांच्या गाड्या पुसण्याचं काम हे काही फार प्रतिष्ठेचं काम समजलं जात नाही. मी माझी शंका त्याला बोलून दाखवली. सर, मी गाड्या पुसतो ना, त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त गाड्या 10 लाखाच्या वरच्या आहेत. 25-30 गाड्या तर लय महागाच्या आहेत. पण तुम्हाला सांगू का, माझे 500 रुपये दर महिन्याला द्यायचे म्हणलं की यांना ते जड जाते. अहो, यांच्यातले एकजणसुद्धा मला दिवाळीला खुशी देत नाही. पण साधी गाडीवाले मालक आहेत ना, ती घरी बोलावणार, 100ची नोट देणार, फराळ देणार, ती असती प्रतिष्ठा. नुसत्या मोठ्याल्या गाड्या फिरवल्या आणि लाख रुपये पगार असला म्हणजे प्रतिष्ठा मिळेलच असं नसते. शंकर डायरेक्ट जगण्याच्या तत्त्वज्ञानातच घुसला. आमचे वडील मार्केट यार्डात कामाला जायचे. रोजंदारीवर काम करायचे. आई 4 घरची कामं करायची. पण फुकटात काही मिळावं असा दोघांचाही स्वभाव नाही. आपली भाकरी आपण कमवून खाल्ली पाहिजे असंच ते जगतात. अजूनही कामं करतात. आम्ही सगळे तसंच राहतो. माणूस कुणालाही न फसवता स्वतःची भाकरी स्वतः कमवून खायला लागला की त्याची परिस्थिती बदलतीच. शंकरनं दिलेलं हे उत्तर विसरणं मला तरी शक्य नाही. आपल्या समाजात असाही विचार करणारी तरुण मुलं आहेत यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. कदाचित आज त्याचं प्रमाण कमी असेलही, पण त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक मात्र निश्चितच आहे. कारण आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय आणि ती कशी मिळवायची याचा नेमका अर्थ त्यांना उमगला आहे. ती कुणाच्याही कृपेनं मिळणं त्यांना मान्य नाही. ह्याचा आपल्यालाच अभिमान वाटला पाहिजे. त्यांना विनीत व्हायला आवडेल, पण कृपाभिलाषी होणं नकोसं वाटतं आहे. यातून बरंच काही समजून घेण्यासारखं आहे. 4-5 तरुण मंडळींचा एक ग्रुप आमच्या सोसायटीच्या बाहेर रोज सकाळी आणि संध्याकाळी भाजी विकतो. भाषेतला गोडवा चांगला आहे आणि विक्रीला आणलेला भाजीपालासुद्धा चांगला असतो. साहजिकच खरेदीसाठी गिरायकांची गर्दी होते. 3-1 तासात जवळपास सगळा टेम्पो रिकामा झालेला असतो. सगळा खर्च आणि उद्याची गुंतवणूक वजा जाता प्रत्येकाला दररोज 1500 रुपये तरी मिळतातच. अतिशय प्रामाणिकपणे
आणि व्यवसायाला आवश्यक असणारी नीतिमूल्य सांभाळून महिन्याला 50,000 रुपयांची प्राप्ती करणारी ही मुलं आहेत. मला शेवग्याच्या शेंगा रोजच लागतात, लसणाची पात आवडते, कोवळी भेंडी आणि मेथी आवडते. अशा काही 5-7 गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यामुळं रोजच्या रोज अशा गोष्टी ते स्वतःहून बाजूला काढून ठेवतात आणि आवर्जून मला हाक मारून देतात. मीच नाही, अशी 200-300 ग्राहक मंडळी त्यांनी पक्की धरून ठेवलेली आहेत. व्यवसाय अतिशय उत्तम होतो. अर्ध्या दिवसाची साप्ताहिक सुट्टी ते घेतात, पण एखाद्या दिवशी मार्केट यार्ड बंद राहणार असेल तर त्याची आगाऊ सूचना सगळ्यांना द्यायला ते अजिबात विसरत नाहीत. आपल्या विक्री कौशल्यावरच आपल्या व्यवसायाचं यश आणि अपयश अवलंबून असतं हे त्या सगळ्यांना समजलेलं आहे. मी खूप शिकलो आणि मला संधी मिळत नाही असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. संधी आपणहून चालत येत नाही, आपल्यालाच ती शोधावी लागते किंवा निर्माण करावी लागते याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळं कुणाकडूनही अपेक्षांच्या अतिरेकी मागण्या त्यांच्या नाहीत. आणखी एक भारी उदाहरण आहे. आमच्या परिसरात एक गृहस्थ कच्छी दाबेलीचा स्टॉल लावतात. संध्याकाळी 4-5 तास स्टॉल सुरू असतो. चव चांगली असल्यामुळं विक्री चांगली होते. सुरुवातीला ते 10 रुपये दरानं विक्री करत. आजूबाजूच्या विक्रेत्यांनी त्यांचा दर 12 रुपये 15 रुपये केला, तरीही यांनी मात्र दरात वाढ केली नाही. मागच्या वर्षी त्यांचा मुलगा त्यांना जॉईन झाला आणि मदत करायला लागला. पण 1 महिन्यातच त्याने एक महत्त्वाची गोष्ट केली. अचानक दर बदलले. कालपर्यंत 10 रुपये असलेला दर त्यानं आता 15 रुपये केला. पण पुढच्या काही दिवसातच लांबून किंवा अन्य परिसरातून आपल्याकडं आवर्जून येणारं पब्लिक कमी झालं आहे हे जाणवायला लागलं. रोज रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान पूर्ण रिकामा होणारा स्टॉल आता 10:30 वाजेपर्यंत सुरू ठेवावा लागत होता. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नुकसान हे नुकसानच असतं. नेहमी हसतमुख चेहऱ्यानं वावरणारे काका आताशा जरासे चिंताग्रस्त दिसायला लागले होते. मुलानं घेतलेला निर्णय आपल्याला नुकसानकारक ठरतोय हे त्यांना कळत होतं, पण आता पुढं काय करावं हे मात्र सुचत नव्हतं. अधिक नफा मिळवण्याचा मुलाचा हव्यास अंगलट यायला लागला होता. एके दिवशी संध्याकाळी त्याने मला हाक मारून थांबवलं आणि भेटायचं आहे असं सांगितलं. रात्री माझ्या घरी आले आणि हा सगळा प्रकार त्यांनी मला सांगितला. मी त्यांना एक उपाय सुचवला. त्यांना तो पटला. प्रायोगिक तत्त्वावर आपण शनिवारी आणि रविवारी करून बघूया असं ठरलं. कसलीही जाहिरात न करता, ऑफर न देता, बोर्ड न लावता त्यांनी शनिवारी दाबेलीच्या पावाचे 6 तुकडे कापून सर्व करायला सुरुवात केली. म्हणजे पावाच्या हिशेबानं 1.5 पावाची 1 प्लेट झाली. 5 रुपयांनी दरवाढ झालेली असली तरी आता 6 पीसेस मिळत आहेत याचा फायदा लगेच जाणवायला लागला. पुढच्या महिन्याभरात त्यांच्या स्टॉलचं आर्थिक स्वास्थ्य पुन्हा मूळ पदावर आलं. मग त्यांच्या मुलाशी मी चर्चा केली. अति अपेक्षा, अति घाई, अति हव्यास, कमी कष्टात भरपूर नफा मिळवण्याची लालसा या गोष्टी कशा नुकसानकारक ठरतात हे त्याला समजावून सांगावं लागलं. मग डोक्यातली भूतं उतरली आणि गाडी रुळावर आली. आता त्यांचा स्टॉल पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे व्यवस्थित सुरू आहे. ही सगळी उदाहरणं काय सांगतात? दुसऱ्या कोणीतरी मला माझा हक्क म्हणून मदत केलीच पाहिजे आणि ती हक्काची मदत मिळाल्यावरच मी माझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकेन असा विचार मनात कधी येतो? याचा शोध घेण्याची गरज आहे. मला माझ्या आयुष्यात ठोस किंवा भरीव असं काही करता आलं नाही याचा दोष इतरांना किंवा सिस्टीमला देऊन प्रश्न सुटणार नाही हे नीट डोक्यात भरवून घेणं आवश्यक आहे. काल परवा आमच्यावर अन्याय होतोय या भावनेपोटी थेट संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या मुलाचं वय आणि या मुलांचं वय फार काही वेगळं नाही आहे. पण आपल्या अडचणींवर किंवा आपल्या परिस्थितीवर नेमका मार्ग कसा काढावा याचा विचार मी पाहिलेल्या तरुणांनी केला. तो विचार या गोंधळ घालणाऱ्या मुलांनी केल्याचं कुठं दिसत नाही. एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 3 बोटं स्वतःकडे असतात याची जाणीव असायला हवी.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या अपयशांसाठी मी केंद्र सरकारला कितपत दोषी धरावं आणि अशा गोंधळ घालण्याचे पुढचे परिणाम किती भीषण असू शकतात याचा विचार करण्याची गरज या मुलांना का वाटली नाही, असा प्रश्न मला पडला. 6 पदव्या प्राप्त केलेली मुलगी असं कृत्य करते. दिल्लीत पोलीस भरतीसाठी जातो असं सांगून लातूरमधून घरातून बाहेर पडलेला तरुण संसदेत संशयास्पद गोंधळ घालताना पकडला जातो आणि त्याला अटक होऊन त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होतो. या घटना नेमकं काय सूचित करतात? आपल्या शिक्षणात बरं काय आणि वाईट काय हे कळण्याची क्षमता नाही आहे का? कुणीही यावं आणि आपला बुद्धिभेद करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यावा, इतकं व्यवहार ज्ञान शून्य होऊन कसं चालेल? अन्य कुणाचे तरी फायदे होण्यासाठी आपला वापर करून घेतला जातोय हे मुळीच कळू नये इतक्या लहान वयात या मुलांपैकी कुणीच नाही. पण तरीही आपल्या हातून अत्यंत गंभीर गुन्हा घडवून घेतला जातोय हे या सुशिक्षित मुलांना कसं काय समजलं नसेल? माझा मुलगा किंवा माझी मुलगी नेमकं काय करते, कुठं जाते, तिचे विचार काय आहेत, तिचे आदर्श कोण आहेत, ती कुणाच्या सहवासात आहे, तिचा नेमका दिनक्रम काय असतो, याबद्दल पालकांना काहीच ठाऊक असू नये हे आणखीनच धक्कादायक आहे. आपल्या मुलांचा वावर नेमक्या कोणत्या माणसांमध्ये असतो याची खरी माहिती आपल्याला असायलाच हवी, असं पालकांना वाटत नाही का? पालकांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग आपली मुलं करतायत का हेही तपासून पाहणं आता नितांत गरजेचं वाटतंय. अभ्यासाच्या नावाखाली आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात हे पालकांनी माहिती करून घ्यायला नको का? आपली मुलं शिक्षणासाठी शहरात जातात तेव्हा ती नेमकी कुठं राहतात हेही बऱ्याच पालकांना माहिती नसतं. मुलामुलींचे मित्रमैत्रिणी नेमके कोण आहेत हेही माहिती नसतं. ही परिस्थिती चांगली नाहीच, उलट अत्यंत धोक्याची आहे. आपल्या मुलामुलींना सरळ मार्गी आणि प्रामाणिक आपकमाईचं महत्त्व पटवून देण्यात कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, मनोरंजन आणि प्रसारमाध्यमं आणि समाजव्यवस्था खूपच कमी पडते आहे आणि त्यामुळंच तरुण पिढीला हाताशी धरून देशातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो आहे का, अशी शंका घ्यायला निश्चितच वाव आहे. तुम्हाला काय वाटतं? आपकमाईची भाकरी या लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक आणि प्रमुख, आस्था काउन्सिलिंग सेंटर, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 8905199711. लेखवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.